बने पर सवारी कबने तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत
देवराया दंडवत तुझे पाय चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हीन कवणी अंग किंवा कुणी अंग अखिल गुण निदान अकारण करुणा वरुणालय घनजन भक्त वत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोपराय संत शिरोमणी श्री तुकोपराय श्री संत सद्गुरु जीवनेश्वर कळवबा आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून उपस्थित मायबाप श्रोतवृंदांच्या चरणी साष्टांग अभिवादन करून या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेला आपण सुरुवात करणार आहोत। या कीर्तन रूपी सेवेकरता आपल्या समोर गायलेला अभंग क्लिअर करा। नामयज्ञ सोहळा श्री क्षेत्र देवळाली गाव औदुंबराच्या छायेमध्ये श्री गुरु दत्तात्रयांच्या वायुमंडलाच्या प्रभावामध्ये तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामधून परिसरातून आलेली सर्व गायक वादक मंडळी मृदुंगाचार्य पेटी मास्तर यांच्या सर्वांच्या अनमोल सहकार्यामधनं महाराजांच्या ती पत्रिका कुठे गेली महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या छत्रछायेखाली हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 तास हे शब्दपुष्पांरूपी भगवंताच्या चरणी समर्पित करायचं आहे। ही शब्दांजली सुमनांजली आपण समर्पित करणार आहोत यथामती यथा अवकाशमध्ये। आवाज 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 क्लिअर करा, असा आवाज नाही पाहिजे कीर्तन स्पष्ट ऐकायला मिळायला पाहिजे, स्पष्ट आवाज फाटला नाही पाहिजे। हॅलो करा कमी आवाज। विठ्ठल विठ्ठल भगवंताची कृपा साधू संतांचं तेजोवलय त्यांनीही असे कार्यक्रम होत असतात। सर्वसामान्य माणसाकडून हे करणं सोपं नाहीये, त्याला भगवंताची कृपा पाहिजे, त्याला ईश्वर कृपा पाहिजे, संत कृपा पाहिजे, नाही तर ग्रंथ कृपा तरी पाहिजे। कारण भारताचा परिचय हा भोगवादी नसून हा त्यागवादी आहे। मायबाप जगताच्या पाठीवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इतके भोगवादी देश दिसतील, इतके भोगवादी देश दिसतील की त्यांना एकदा घातलेला ड्रेस त्यांना फेकायला परवडतो, धुवायला परवडत नाही। एकदा जेवण केलेलं ताट फेकायला परवडतं, धुवायला परवडत नाही। का? धुवायला त्यांना डबल पैसे जातात। इतके भोगवादी देश या जगताच्या पाठीवरती आहे। पण भारताचा जो परिचय आहे तो भारताचा परिचय हा त्याग आहे मायबाप, भोग नव्हे। ऐका, भारताचा जो परिचय तो समर्पणाचा परिचय। ऐका, त्याग आणि समर्पण हे म्हातारपणात शोभत नाही, हे तारुण्यात शोभतं। ऐका, तारुण्य हे त्यागाने शोभतं, त्याग हे तारुण्यानं शोभतं मायबाप। ऐका, त्याग सुद्धा तारुण्यातच शोभतो आणि तारुण्य सुद्धा त्यागाने शोभतं। ऐका, म्हणून भारताचा परिचय, भारताची परंपरा, भारताची संस्कृती, भारताचा इतिहास इतका वैभवशाली सुवर्ण अक्षराने लिहिला गेलाय ना, पण दुर्दैव माणसं आपण त्याच्यापासून बाजूला गेलं, ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे। ऐका, 21व्या शतकामध्ये साधू संतांच्या सहवासामध्ये जीवन जगणं ही सोपी गोष्ट नव्हे। ऐका, तुम्ही एवढे धकाधकीच्या जीवनामध्ये वेळात वेळ काढून हा स्वानंद सुखाचा अनुभव चाकतायत ना, ही खूप भाग्याची गोष्ट आहे। आणि विशेष म्हणजे महिला मंडळी एवढ्या मालिका सोडून एवढ्या थंडी तिथे येऊन बसले, माझं बाकी ऐका नाही। नाही तर माणसाला भुलवण्याची साधनं जगतामध्ये पदोपदीन पावली उपलब्ध आहे, पण तरीही त्या वेळामध्ये आपल्याला समजतं की जगातली सगळी सुख आपल्या दारात आहे, पण समाधान नाही ना। ऐका, समाधान नाही, आणि ते समाधान प्राप्त करण्यासाठी मनुष्य कुठं ना कुठं त्याची धावपळ चालू आहे। ऐका, पण ते समाधान जर मिळत असेल ना, ते या ठिकाणी मिळतं मायबाप, दुसरी कुठंच मिळणार नाही, कुठल्याच नाही संप्रदायामध्ये। ते फक्त वारकरी संप्रदायाचं हे जे तेजोवलय आहे ते या ठिकाणी तुम्हाला मिळेल। कारण वारकरी संप्रदाय हा एक संप्रदायापासून नाही, अनेक संप्रदाय एकत्र येऊन आणि मग तो वारकरी संप्रदाय जन्माला आलेला आहे। जास्त मला विषयांतर जास्त करायचं नाही, पण त्याग आणि समर्पण हे तारुण्यात शोभतं, म्हातारपणात शोभत नाही। मी नेहमी सांगत असतो, भगत सिंगांच्या वडिलांनी सांगितलं, भगत सिंग जाओ बाजार करके आओ, हे 50 रुपये लो। भगत सिंगाने 50 रुपये घेतले, बाजारातून चालत असताना विचार केला, अरे मी जर लग्न केलं तर मला संसार करावा लागेल, बाईची सेवा करावी लागेल, आईची सेवा घडणार नाही। 23 वर्ष आणि 23 दिवसाचा भगत सिंग, कदाचित 80-90 वर्ष वयाचं चरित्र असतं तुमच्यासमोर मांडलं नसतं, पण 23 वर्ष आणि 23 दिवसाचा भगत सिंग ज्या वेळेला बाजारातून चालत असताना 50 रुपयाची नोट हातामध्ये, मनामध्ये विचार आला,
बाजार केला नाही, मला आईची सेवा करायची, मातृभूमीची सेवा करायची, मला या देशाची सेवा करायची. सुदैवाने बाजारातून माघारी फिरला, लग्न झालं नाही. पुढे चालून जालियनवाला बाग हत्याकांड वगैरे घडल्यानंतर संसदेमध्ये बॉम्बस्फोट केला आणि 3 जणांना फाशीची शिक्षा झाली. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, तिघांना फाशीची शिक्षा झाली. मायबाप 15 दिवस फाशीला राहिल्यानंतर भगतसिंगाची आई भगतसिंगाला भेटण्यासाठी जेलच्या बाहेर उभी आहे. इंग्रज अधिकाऱ्याने सांगितलं, भगतसिंग आपकी माता आई हुई है. भगतसिंग सहज मातेच्या समोर जात आहे, पण मातेच्या डोळ्यामध्ये असो बघितल्यानंतर भगतसिंग सांगतोय, मातोश्री तुम्ही रडू नका, तुम्ही एका देशवीराची आई आहात, एका शूरवीराची आई आहात, एका वीरांगणा आहात तुम्ही, ऐका नाही, एका मातृभूमीच्या रक्षण करत्याचे तुम्ही माता आहात, तुम्हाला रडणं हे शोभत नाही. त्यावेळेला भगतसिंगाने आईनं दिलेलं उद्गार आहे, भगतसिंग मी रडू नये ही तुला सांगण्याचा अधिकार नाही, कारण का तू कधी कोणाचा बाप झालेला नाही, कधी कोणाची आई झालेला नाही, त्याच्यामुळे मी रडू नये हे तुला सांगण्याचा अधिकार नाही. कारण इथून पुढे 15 दिवसानं माझा नवजवान तरुण पोराचा देह पडलेला मी माझ्या मांडीवरती घेणार. भगतसिंगाने मान खाली घातली, निघून गेला. हो, आई पण घरी निघून आली. बरोबर फाशीचा दिवस मुकरर झाला. भगतसिंग आपल्या खोलीमध्ये शिवचरित्र वाचत होता. इंग्रज अधिकाऱ्याने सांगितलं, भगतसिंग तयार हो जाओ. सप्त्याच्या पंक्तीला जेवायला मग फासावर हातातलं पुस्तक भिरकावून दिलं. शिपाईजी हम तयार है. हसत हसत चालता बोलता भगतसिंग फासावर गेला. काय वय होतं भगतसिंगाचं? 23 वर्ष आणि 23 दिवसाचं. आणि म्हणून भगतसिंग गेला, पण भगतसिंगाची कीर्ती जोपर्यंत त्याचं चंद्र सूर्य अजर अमर आहे तोपर्यंत भगतसिंगाचं नाव इतिहासामध्ये अजर अमर आहे, सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं. आणि एक कविता आजही आहे, मेरा रंग दो बसंती. आणि म्हणून ही जी भूमी आहे ही सुवर्णाची भूमी आहे. इथं सुवर्णच जन्माला येतात, हिरे मानक मोतीच तुम्हाला अनुभवायला आणि चाखायला मिळतील अशी सुंदर भूमी आहेत मायबाप. एक जुनं गाणं आहे, ऐका ना, मेरे देश की धरती सोना उगले उगले रे मोती, मेरे देश की धरती. ही भूमी आहे. ही भूमी म्हणजे साक्षात सुवर्णाची आहेत मायबाप. ऐका नाही, या भूमीवर किती सुवर्ण होतं. पहिली लोक सोनं असं तरजुनं मोजत होते, ग्रॅमनं तोड्यानं मोजत नव्हते. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये निदान 1 क्विंटल सोनं तरी असावं, बरं का रोहित भाऊ? किती सोनं असावं? 1 क्विंटल का असू नये. भूमी जर संस्कृती आणि सुवर्णाची आहे, सुवर्णाच्या अक्षरानं जर इतिहास लिहिला गेलाय मायबाप, तर सोन्यात आपल्या घरामध्ये नसावं. 1 क्विंटल म्हणजे किती? पेटी मास्तर किती? 100 किलो. आता 100 ग्रॅम सांगितले, 1 क्विंटल नाही, ऐका नाही, 100 किलो सोनं असावं. का असू नये? तुम्ही भारताचा इतिहास बघा. ज्या वेळेला 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रावरती आक्रमण केलं ना, 600 मन सोनं, 1000 मन चांदी, कितीतरी ऐश्वर रामदेव रायानं अल्लाउद्दीन खिलजीला अर्पण केलं. तुम्हाला इतिहास तिकडे ओळायचं नाही, कारण मला अभंगाचा भावार्थ बघायचा आहे. मला मेन तुमच्या मुद्द्यापर्यंत तुम्हाला घेऊन यायचंय. माझ्यासमोर त्याग आणि समर्पण आहेत मायबाप. भगतसिंगाच्या जीवनामध्ये त्याग होता. तुम्ही सोरटी सोमनाथाचा इतिहास उघडा. सोरटी सोमनाथाच्या मंदिराचं जर तुम्ही वैभव बघितलं तर 350 एकरामध्ये सोरटी सोमनाथाचा कोट होता, मंदिराचा कोट. चंद्रगुप्त वल्लभ नावाच्या राजानं ज्या वेळेला त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर त्या मंदिराला 700 खांब होते, 700 खांब. ऐका, ते 700 खांब चांदीचे नव्हते, पितळाचे नव्हते, तांब्याचे नाही, दगडाचे नाही, इटाचे नाही, मातीचे नाही, लोखंडाचे तर मुळीच नाही, सोन्याची होती, सोन्याची. आणि सोन्याची सुद्धा ती ओतीव सोन्याची होती. हा भारताचा इतिहास आहे. नुसती ओतीव सोन्याचं नाही, 1000 मनाचा एक अशी 777 खांब सोरटी सोमनाथाच्या मंदिराला होती मायबा. गजशाळा, अश्वशाळा, नृत्यांगणा, भांडारगृह, पाककलेची गृह ही सुवर्णाच्या पत्रानं मडवलेली होती. त्यावेळेला त्या मंदिराला जी फरची बसवली होती ती हिरे मानक मोत्यांची फरची होती. त्यावेळेचं विज्ञान एवढं प्रगतिशील होतं मायबाप की त्यावेळेचं विज्ञान एवढं प्रगतिशील होतं की ती सोरटी सोमनाथाची मूर्त 8 फुटावरती अंगतूत तरंगत होती. मंदिरामध्ये जी पेटी होती दानपोटी, त्या दानपेटीतलं सुवर्ण 300 हत्तींवरती लादून दिवसातून 3 वेळेला ती पेटी खाली केल्या जात होती. एवढं वैभव भारतामध्ये होतं. मंदिरामध्ये घंटा होती 5000 मनाची. अशी घंटा काय माणसं वाजवत असतील का? ती बी सोन्याची होती, लोखंडाची नाही. तिकडनं 200 हत्ती, इकडनं 200 हत्ती साखळदंडानं बांधलेली असायची. ती बी सोन्याच्या साखळदंडानं बांधलेली असायची मायबाप. आणि जशी जशी हत्ती डुलायची ना तशी तशी ती घंटा वाजायची. पण दुर्दैव 1212 मध्ये मोहम्मद गजनी आला आणि त्यानं मंदिराचा विध्वंस केला, सगळं ऐश्वर्य घेऊन गेला.
त्या मंदिराचं वर्णन करत असताना एका सुभाषितकारानं सांगितलंय, अरे भारताचा इतिहास सुवर्णाचा आहे, त्या भारतातला वृक्ष सुद्धा सोन्याचा आहे, त्या वृक्षाच्या फांद्या सुद्धा सोन्याच्या आहे, त्या फांद्यावर बसलेला पोपट तो सुद्धा गातो सुवर्ण अक्षरामध्ये, ऐका ना, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। सगळे म्हणा, डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का लगता लगता मेरा, वो भारत देश है 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 मेरा। भारत माता की जय। हा भारतीय इतिहास, ही भारतीय संस्कृती, ही भारतीय परंपरा आहेत मायबाप, ही आपण जोपासली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. पण दुर्दैव आज आपल्याला परकीय संस्कृती चांगली वाटते, आपल्या संस्कृतीपासून दूर जावंसं वाटतं. आणि ही संस्कृती टिकवायची असेल ना तर जीवनामध्ये सज्जनत्व स्वीकारा, दुर्जनाचा त्याग करा. जंगलामध्ये लिंबाच्या झाडाला नव्हे चंदनाच्या झाडाला का महत्व आहे, तर त्या ठिकाणी लिंबाची झाडं आहेत म्हणून चंदनाच्या झाडाला महत्व आहेत माहिती. अर्थात हिऱ्याला एवढं मोठं महत्व का प्राप्त होतं, तर त्या ठिकाणी गाराई आहेत म्हणून हिऱ्याला महत्व आहे. आपण लोण्याला एवढं मोठं महत्व का देतो, तर त्या ठिकाणी ताक आहेत म्हणून लोण्याला महत्व आहे. हिरा स्वतःचं महत्व वाढत नाही, तर हिऱ्याचं महत्व वाढवून देण्याचं काम गारा करत असतात. चंदनाचं महत्व चंदन कधी समाजाला सांगत नाही, त्या चंदनाचं महत्व वाढवून देण्याचं काम लिंबाची झाडं करत असतात. तसं लोणी असो हिरा असो स्वतःची किंमत वाढवत नाही, तर ताक आणि गारा ही त्याची किंमत वाढवत असतात. तसं सज्जनाची किंमत सज्जन कधी वाढवत नाही, तर सज्जनाची किंमत वाढवण्याचं काम हे दुर्जन करत असतात मायबाप. आणि म्हणून चंदन कळून घेण्यासाठी आपल्याला लिंब कळणं गरजेचं आहे, लोणी कळण्याच्या अगोदर आपल्याला ताक कळणं गरजेचं आहे. हिरा कळून घ्यायचा असेल ना तर अगोदर गारा कळून घ्यात मायबाप. तसं या समाजामध्ये सज्जन आहेत ना ती केवळ दुर्जनांमुळे आहेत, आणि म्हणून सज्जन कळण्याच्या अगोदर आपल्याला दुर्जनही कळली पाहिजेत मायबाप. आणि म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं, असो खळाईसे फार आम्हा तयाचे उपकार, करती पातकांची धुनी मोल न घेता साबणी. तुम्ही एखाद्या शिष्याकर जर कपडे धुवायला दिलेत ना तर तो साबण घेतो, स्वतःचेही कपडे धुतो आणि गुरुचेही कपडे धुवून देतो. तुम्ही धोब्याकडे कपडे धुवायला दिलेत ना, धोबी तुमच्याकडनं पैसे घेतो, ऐका नाही, धोबी पैसे घेतो, शिष्य साबण घेतो. पण हा जो निंदक आहे ना हा पैसेही घेत नाही मायबाप, साबणही घेत नाही, पण आपले पापरूपी कपडे धुवून देऊन स्वतः नरकाला जातो आणि आपल्याला स्वर्गाला पाठवतो. सांगा जगतामध्ये एवढा उपकार करणारा दुसरा कोणी आहे का? कोणीच नाही ना. म्हणून माझ्या तुकोबारायला म्हणावं लागलं, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, निंदकाचे घर असावे तालुक्यात, गावातही नाही तर शेजारी असावे. आपल्या शेजारी जर असा एखादा दुष्ट राहत असेल, निंदक राहत असेल ना तर त्याची निंदा करू नका, त्याचे उपकार माना, तो तुमची किंमत समाजामध्ये वाढवल्याशिवाय राहणार नाही. आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करतो, अरे बघा ना तो कसा वागतो, अरे तो कसा वागतो ते सोडून दे, तू त्याच्याशी कसा वागतो हे तितकंच महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे माहिती. ऐका, आपण समोरच्याकडे बघतो तो कसा आहे, अरे त्याच्याकडे बघण्यापेक्षा तुझं अंतकरण बघ, ते महत्वाचं आहे. ऐका, आणि म्हणून दुष्टभूषण सज्जनाचे अलभ्य लाभ पुण्य त्याचे, धन्य ऐसा परोपकारी जाय नरका आणि कावारी. स्वतः नरकाला जातो आणि आपल्याला स्वर्गाला पाठवतो, म्हणून त्याचे उपकार मानले पाहिजे. रामचंद्र प्रभू रामायणामध्ये कौशल्याचे उपकार मानतायत, सुमित्रेचे उपकार मानतायत, सीतेचे उपकार मानतायत. ऐका नाही, सुमित्रेचे उपकार मानतायत, जिने आपल्या पोटचा गोळा 14 वर्ष रामाबरोबर वनवासामध्ये पाठवला, सुमित्रेचे उपकार मानतायत. ऐका नाही, लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागते ना त्यावेळेला लक्ष्मणाचं शिर प्रभू मांडीवर घेतात आणि सांगतात, विभीषण ऐक, सुग्रीवा लक्षात घे, ज्या मुंत ध्यानात ठेव, तुम्हाला राम जिवंत राहावा असं वाटत असेल ना तर लक्ष्मण जागला पाहिजे. अरे उद्या मी जर अयोध्येमध्ये गेलो आणि माझ्या सुमित्रा मातेने विचारलं, दादा आलास, बरं झालास, पण लक्ष्मण कुठे, त्यावेळेला उत्तर काय देऊ? म्हणून तुम्हाला राम जिवंत राहावा असं वाटत असेल ना तर लक्ष्मण जागला पाहिजे. लक्ष्मण कोण आहे हो? सक्का भाऊ आहे का रामाचा? नाही.
सावतर भाऊ आहे, पण लक्ष्मण जगावं ही अपेक्षा आहे. पहिले आपल्या रक्तावर प्रेम करायला शिका. जो आपल्या रक्तावर प्रेम करू शकत नाही तो या मातीवर काय प्रेम करेल, या देशावर काय प्रेम करेल. आणि म्हणून रामायण वाचा. रामायण का वाचायचं, भागवताचं अध्ययन का करायचं, जीवनामध्ये जीवन कसं जगावं हे रामायणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लक्ष्मणाला शक्ती लागते ऐका नाही तर रामचंद्र प्रभू दुःख होतात. रामचंद्र प्रभू वनवासामध्ये असताना भरताला सगळे म्हणतायत, अरे भरता गादीवर बस, तुझ्या वडिलांची इच्छा होती, कुलगुरु वशिष्ठांची इच्छा आहे गादीवर बस, कौशल्य मातेनं सांगितलं गादीवर बस, समाज म्हणतोय गादीवर बस. भरतानं सांगितलं गुरुची आज्ञा आहे, आईची इच्छा आहे, समाजाची इच्छा आहे, पण भरताने सांगितलं आकाशामध्ये चांदण्या फार आहे पण चंद्र नसेल तर शोभा नाही, मंदिर फार सुंदर आहे नंदादीप नसेल तर किंमत नाही, देह फार सुंदर आहे पण आत्मा नसेल तर शोभा नाही. महिला मंडळ 150 रुपयाची पर्स आहे, 5 रुपये नसेल तर किंमत. तसं या अयोध्येच्या राजगादीवर जर प्रभू रामचंद्र नसेल तर गादीला किंमत नाही. हे सख्या सावतर भावाचे उद्गार आहेत. म्हणून रामायणी जीवनामध्ये लक्ष्मणाचे उपकार मानतायत, सुमित्रेचे उपकार मानतायत, जानकीचे उपकार मानतायत, सगळेचे उपकार मानत असताना सुद्धा प्रभू रामचंद्र कैकईचे उपकार मानतायत. कैकईचे का उपकार मानतायत धावत्या वेगात सांगतो मी, आता चौपाय वगैरे सांगत बसत नाही. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासामध्ये चित्रकूट मध्ये असताना अयोध्येची सगळी प्रजा भरत आपल्या प्रजाजनांसह प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी ज्या वेळेला येतो ना, ज्या वेळेला येतो, आल्यानंतर भेट होती, आलिंगन होतं. सगळ्यांना वाटत होतं आता प्रभू रामचंद्र कैकईचं नाही कौशल्याचं दर्शन घेतील, सुमित्रेच्या पाया पडतील, कुलगुरु वशिष्ठांना आलिंगन देतील. पण ज्या वेळेला लाईनीतून रडण्याचा आवाज आला, प्रभूने पाहिला अरे कैकई माता रडते, दौंडी दिल्या जाते आणि प्रभू रामचंद्र कैकईच्या पाया पडायला जातात. प्रभू रामचंद्र वाकणार त्यावेळेला कैकईने सांगितलं दादा तू माझ्या पाया पडू नकोस, तू जर माझ्या पाया पडलास तर हा समाज तुझ्या पाया पडणार नाही का. अरे जिनं वनवासाला पाठवलं, जिच्यामुळं अयोध्येचं कुल नासलं, तिच्या जर प्रभू पाय पडत असेल तर हा कसला देव आहे. प्रभूने सांगितलं या समाजाने माझ्या नाही पाया पडलं तरी चालेल, मी तुझ्या पाया पडणार आहे, कारण का तू जर नसती तर रामायण घडलं नसतं. प्रभू पाया पडायला वागतायत त्यावेळेला पाठीमागना आवाज येतो, नहीं दादा, दादा नहीं आप उसका दर्शन मत लो, अरे वो तो चांडालनी है, वो तो रघुकुल को डंक लगाने वाली कली सर्पी नहीं दादा, आप उसका दर्शन लेते हो. नहीं रे भरत, वो तो मेरी माता है. तुमची माता तर कदाचित कौशल्य असेल, ऐका नाही, सुमित्रा असेल, ही एखाद्या पाप्याची जननी असू शकेल, तुमची आई नाही. रामचंद्र प्रभूने सांगितलं ही माझी आई नाही तर ही माझी जननी आहे. ऐका जननी म्हणताय. ऐका तुम्ही रामायणामधल्या चौपाय बघून घ्या, प्रथम राम भेटी कैकई, हे प्रकरण तुम्ही सगळं बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल. प्रभू रामचंद्र पाया पडतायत. ऐका का, कारण कैकईमुळे रामायण आहे. प्रभू रामचंद्र सांगतात भरताला, अरे जर कैकई नसती तर सीतेचा पुरुषार्थ परम पातिव्रत्य पण समाजाला कळालं नसतं, मारुतीरायाचा पुरुषार्थ समाजाला कळला नसता, माझ्या पित्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे, राम राम कहे राम कही अवत नाही, तनु परिहरी रघुवीर गयहू सुरधाम. माझ्या पित्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे कळलं नसतं, माझा पुरुषार्थ समाजाला कळला नसता, माझ्या पत्नीचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे समाजाला कळलं नसतं. हे सगळं दाखवून देण्याचं काम कैकईनं केलं. आणि म्हणून रामायण रूपी इमारतीचा पाया जर कोण असेल तर ती कैकई आहे. कैकई जर नसती तर रामायण घडलं नसतं. रामाचा पाया कौशल्य आहे, पण रामायण रूपी इमारतीचा पाया ही कैकई आहे. मग कैकईला जर एवढं मोठं महत्व आहे तर मग रामायणामध्ये कैकईला रंग का नाही. आजही तुम्ही लक्षात घ्या, आपल्याकडे घराला रंग दिला जातो का पायाला रंग दिला जातो. चटकन सांगा, तुम्हाला शेजारी बसणारीची शपथ आहे. घराला रंग दिला जातो. कदाचित घर बांधणारा मनुष्य त्या पायाला विसरून जातो, मायबाप त्या पायाला घर बांधणारा मनुष्य विसरून जातो, पण पाया कधी त्या घराला विसरत नाही. त्याला माहिती ज्या दिवशी पाया घराला विसरेल किंवा घर पायाला विसरेल त्या दिवशी ती इमारत म्हणून इमारत राहणार नाही. म्हणून जशी रामायण रूपी इमारतीचा पाया जशी कैकई येत ना, तशी आमच्या वारकरी संप्रदायाचा पाया जर कोण असेल तर आमचे ज्ञानदेवरातीला पाया, ज्ञानदेवरातीला पाया,
मला असं म्हणू द्या, या आळंदीमधून ज्या वेळेला मुक्ताबाई खापर घेऊन जात असताना छोट्या डोक्याच्या मोठ्या पगडेवाल्या म्हाताऱ्याने घोड्यावरनं पाहिलं, मुक्ताई काय चालवलं? काही नाही काका, खापर चालवलं. प्रसंग तुम्हाला माहिती आहे. दादाला मांडे खावेसे वाटतात म्हणून खापर घेऊन चालले. अरे तुम्ही संन्याशीची मुलं, तुमच्या झोळीमध्ये आम्ही शिळे तुकडे टाकतो, हेच तर तुमच्यासाठी परमभाग्य. तुम्हाला मांडे खावेसे वाटतात. लात मारली, खापर फोडलं, गालामध्ये मारलं. मुक्ताई रडत रडत सिद्ध बेटामध्ये येते. ज्ञानोबारायने विचारलं, मुक्ते काय झालं? काही नाही दादा, असा असा प्रसंग घडला. मुक्ते काळजी करू नको, ज्ञानोबारायासारखा तुझा दादा असताना तुला खापराची काय गरज आहे? मांड्याची तयारी कर. माऊलीनं पाठीवरती योगाग्नी दिव्य करून ऐकाने मांडे भाजले. अजून दुसरा प्रसंग तुमच्या समोर ठेवतो. रामेश्वर भट्टानं तुकोबारायचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, हे तितकंच खरं आहे. पण त्या रामेश्वर भट्टाने सुद्धा नंतर म्हटलंच ना, जळी दगडा सहित वह्या तारियेल्या जैश्या लाह्या, ही ताकद येत ना माय. मला असं म्हणू द्या, जर रामेश्वर भट्टाने तुकोबारायचा गाथा बुडवला नसता आणि जर येसोबा खेचरानं जर मुक्ताईचं खापर फोडलं नसतं, तर आजपर्यंत आपल्याला कळलं नसतं की माऊली योगाग्नी दिव्य करून पाठीवर मांडे भाजू शकतात आणि तुकोबाराय दगडासहित वह्या तारू शकतात. नसतं कळलं माय. आणि म्हणून ही दुष्ट नेहमी सज्जनाला दाखवून देण्याचं काम करत असतात. थोडक्यात सांगतो, मला जास्त वेळ नाही, जास्त विषयांतर करायला वेळ नाही. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी दुष्ट असतात ना मायबाप, त्या त्या ठिकाणी सज्जन असतातच. आणि ज्या ज्या ठिकाणी सज्जन असतात त्या त्या ठिकाणी दुर्जन असतातच. मग ही दुर्जन ओळखायची कशी, ही सज्जन ओळखायची कशी? महाभारतामध्ये अनेक उदाहरणं आलेली आहेत. दधीची ऋषी शंकराचार्य असो, शंकराचार्यानं एका जणाने प्रश्न विचारला की आपण ही दुष्ट आणि ही सज्जन ओळखायची कशी? ऐकायला महाभारतामध्ये सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तर आलेली, अनेक उत्तर प्रश्न आलेले, श्लोक आहे सुंदर सुंदर. पण सुदैवाने मग ह्या पृथ्वीवरती जर एवढी दुर्जन आहेत, एवढी दुष्ट आहेत, तर ही पृथ्वी आपल्याला धारण तरी कशी करते हो? त्याचं भर्तृहरीने दधीची ऋषीला दिलेले उत्तर आहेत. गोभीर विप्रेश्च वेदेश्च सतीभी सत्यवादीभी अलुब्धई दानशूरश्च. कुठंतरी एक तरी खरी पतिव्रता आहे, कुठंतरी एक तरी खरा साधू आहे, कुठंतरी गोसेवा चालू आहे, कुठंतरी त्रिपाठी ब्राह्मण आहे, कुठंतरी निरलोभी आहे, कुठंतरी दाता आहे. म्हणून हे जगत चाललं, नाही तर जगत चालू शकणार नाही. कुठंतरी गोसेवा चालू आहे. 1931 साली हैदराबादच्या भाषणामध्ये महात्मा गांधींना विचारण्यात आलं होतं की तुम्हाला देश स्वतंत्र व्हावा ही अपेक्षा आहे का, तुम्हाला गाय स्वतंत्र व्हावी ही अपेक्षा आहे? त्यावेळेला 1931 साली हैदराबादच्या भाषणामध्ये महात्मा गांधींनी सांगितलं होतं की देश आमचा आहे, तो स्वतंत्र झालाच पाहिजे आणि आम्ही तो स्वतंत्र करूच. पण हा देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर आमची गाय स्वतंत्र झाली पाहिजे. कारण गाय जर वाचली नाही तर या देशाची स्थिती बिघडू शकते. कारण गाय आम्हाला आमच्या आईपेक्षा सुद्धा प्रिय येत नाही. पण दुर्दैव, आपल्यासारखी हिंदू 4 पैशासाठी ज्या गाईला आपण आई म्हणतो, त्या गाईला आपण 4 पैशासाठी दुसऱ्याला विकतो. आमच्या गावातला सहज मनुष्य बोलून गेला, महाराज तुम्ही आमच्याकडे बोट दाखवतात, तुम्ही गाय कापतात. ऐका नाही, मला सांगा म्हटले तुम्हाला आई किती वर्ष दूध पाजते? म्हणलं 2 ते 3 वर्ष. आणि गाय मरेपर्यंत पाजते. मग एक सांगा म्हटले, जर तुम्ही गायीला जर आईची उपमा देतात आणि थोड्या पैसा करता तुम्ही गाय विकण्याचं, आई विकण्याचं पाप घेऊ शकता, तर मग आम्ही गाय कापल्याचं काय बिघडलं? ऐका, पहिलं बोट आपल्याकडे येतं माय. म्हणून आपली आचारसंहिता, आपली धर्मसंस्कृती, आपले धर्मसंस्कार आपण पाळले पाहिजे इतरांकडे बोट करण्यापेक्षा. बोलेल मी पुढे, मला जसा वेळ मिळेल तसा. आणि म्हणून ही सगळी मंडळी आहेतच, पण आपणही यांच्यात सहभागी होऊन आपला धर्म आपण श्रेष्ठत्वाने सांभाळला पाहिजे. आमचे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज म्हणायचे, अरे सर्व धर्म समभावित आपल्या धर्मात का राहावं, आणि सर्व धर्म जर समभाव असतील तर आपला धर्म का सोडावा? आणि म्हणून यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवई सर्व जनहा येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी. आणि भारताची मूळच परंपरा अशी आचार प्रभो धर्म. जास्तीत जास्त सत्याला तुम्ही आपल्या जीवनामध्ये उतरवा. सुतजींना सुद्धा प्रश्न पडला होता आणि व्यासजींना प्रश्न केला सुतजींनी की खरा धर्म म्हणजे कोणता? दिवसातून 7 वेळेला आंघोळ करणं म्हणजे खरा धर्म? दिवसातून 10 वेळेला देवाचं दर्शन घेणे म्हणजे खरा धर्म? दिवसातून 10 वेळेला तीर्थयात्रा करणं म्हणजे खरा धर्म? म्हटले मुळीच नाही. जास्तीत जास्त सत्य अवलंबून ऐका नाही, आणि जो त्रास आपल्याला होता कामा नाहीये तो इतरांनाही होऊ नये याची काळजी घेणं हा खरा धर्म. हे लक्षात घ्या. जाऊ दे, मला जास्त विषयांतर करायचं नाही. पण सुदैवाने मग ती सज्जन ओळखायची कशी, दुर्जन ओळखायची कशी, तर त्याची काही शास्त्रामध्ये प्रमाण सांगितली आहेत.
प्रत्यक्ष, शब्द, अनुमान, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. प्रत्यक्ष काही वेळेला प्रत्यक्ष दर्शनी आपल्याला सांगावं लागतं, हा सज्जन आहे का हा दुर्जन आहे. बघा ना तुम्ही, एखाद्याने चांगली चाल म्हणली तर त्याच्या पोटात कळा निघत नाही, शेजारच्याच चांगलं होत असलं तर याच्या पोटात दुखत नाही, ऐका नाही. जो आपल्याच बायकोवरती प्रेम करतो तो दुसऱ्यांच्या गुणांचं, ही सज्जनाची लक्षणं आहेत आणि ती दुर्जनाची लक्षणं आहेत, ऐका. दुसऱ्याचं चांगलं झालं तर याचं पित्त खवळतं, ऐका, की त्याच्यात वेळ नाही घालवायचा. दुर्जन कोण सज्जन कोण, डिजिटल इंडियामध्ये, मेक इन इंडियामध्ये हे सगळं तुम्हाला माहिती आहे, ऐका. आता सगळं ऐका नाही, फेसबुक वापरू वापरू तरुण पोरांच्या तोंडाला फेस आली, तेव्हा मला हे सांगायचं काही काम नाही, सगळ्याला माहिती आहे, सगळं ओपन जे आता, ऐका. सुदैवाने प्रत्यक्ष दर्शनी, ऐका नाही, प्रत्यक्ष काही वेळेला शब्दाने सांगावं लागतं, काही वेळेला अनुमानाने सांगावं लागतं. दादा तू कवई नावाचा प्राणी पाहिलाय का? म्हटले नाही. म्हटले मग गोठ्यात गाय येते पाहिली का? म्हटले हो. मग जशी गोठ्यात गाय येत ना तसंच तू जंगलात गेल्यानंतर कवई नावाचा प्राणी आहे, ऐका नाही. म्हणजे प्रत्यक्ष. शब्द काही वेळेला शब्दाने पटवून द्यावा लागतो, शब्दाने जर पटलं नाही तर अर्थापत्ती, ऐका नाही. मग अनुपलब्धी, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, ज्या अर्थी दूर निघत असेल त्या अर्थी जाळा असला पाहिजे. हे अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण. काही वेळेला उपमा देऊन पटवा लागतात, काही उपमा महती वाढवणारे असतात, काही उपमा दर्शन करून देणारे असतात. कल्पना करा, आपल्या गावामध्ये 4-5 वेळेला एकच सरपंच निवडून आला, 4-5 वेळेला, ऐका नाही, निवडून आला. गावातल्या लोकांनी जाहीर सत्कार ठेवला, त्याचा सुंदर सत्कार केला. सत्कारामध्ये एक बहादर उभा राहिला आणि बोलायला लागला. आपल्या गावचे जे सरपंच आहे ना ते सरपंच म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच आहेत. अरे वा, आनंद आहे. याच्यामुळं सरपंचाची काय झाली, इमेज वाढली ना, ऐका नाही. मग काही 4-5 वर्षानंतर खरोखरच मुख्यमंत्री त्या गावात आला. लोकांनी त्याचा सत्कार केला, मोठी जाहीर सभा ठेवली. जो पहिले आला होता ना सरपंचाला मुख्यमंत्रीची उपमा देणारा, तोच पुन्हा आला. म्हटले हे जे मुख्यमंत्री ना, हे मुख्यमंत्री म्हणजे आपल्या गावचे सरपंचाचे, कसं काय जमल? अरे सरपंच मुख्यमंत्री असू शकेल पण मुख्यमंत्री सरपंच होणार? दादा माहिती का, आपला हा जो कुत्रा आहे ना, कुत्रा हा पुण्याच्या सारसबागेतल्या वाघासारखाच दिसतो. वा वा, ऐका नाही. कुत्र्याची किंमत वाढली, पण दोघं फिरत फिरत पुण्याला गेले. म्हटले दादा हा जो वाघ आहे ना हा आपल्या कुत्र्यासारखा नाही जमणार, ऐका. काही उपमा महती वाढवणारे असतात आणि काही उपमा दर्शन करून देणारे असतात. मग ही सज्जन ओळखायची कशी? इतरत्र टाइमपास करण्यापेक्षा थोडक्यात तुमच्या समोर सांगतो, ही सज्जन ओळखायची कशी. तर ती सज्जन ओळखण्याची काही चिन्ह अनुमान प्रमाणाने नव्हे तर प्रत्यक्ष दर्शनी उपमा देऊन तुकोबारीने सांगितले ती सज्जन कशी असतात. ती सज्जन चंदनासारखी असतात. चंदनाचे हात पाय पाय हे कारण नेम हे संप्रदायाचा अभंगाचा भावार्थही झालाच पाहिजे.
पीठाची संस्थेची महाराज मंडळी असली का तो नियम पाळावाच लागतो, नाही तर चाल दे बेग्यात पुढं अभंगन पुढं कीर्तनन पुढं काय सरासा त्यानाच काय का नाही. आता बरीचशी लोक खुश राहावं म्हणून हीच कीर्तन करणारी लोक आहेत. समाज खुश झाला ना बस झाला, मग संप्रदायाचा नेम प्रणाली सगळे कचऱ्यात गेलं तरी चालेल, पण नाही, नियम पाळावेत. नियम आचारसंहिता प्रत्येक कीर्तनकाराने संप्रदायाच्या व्यक्तीनं सांभाळावीत, कारण आपल्याकडे बघून समाज जीवन जगत असतो, हे प्रत्येकाने सांभाळलं पाहिजे. हरी शरणम. जाऊ द्या. काही उपमा दर्शन करून देणाऱ्या असतात, काही उपमा महती वाढवणारे असतात. तर या ठिकाणी जी उपमा तुकोबारायनं वापरली ही दर्शन करून देणारी उपमा आहे. कशा असतात संत? संत ही चंदनासारखी असतात. का बरं चंदनाची उपमा दिली? चंदनाच्या अंगी काही अवगुण आहेत आणि काही गुण आहेत. काय गुण आहेत चंदनाच्या अंगी? सर्वांगी सुवास परितो उगला न राही. चंदनाचा पहिला गुण आहे तो सगळ्यांना सुगंधित करतो, हा चंदनाचा पहिला गुण आहे. चंदनाचा दुसरा गुण आहे तापले चंदन निवविता कुडी. समजा असं कढईभर तेल असू द्या आणि ते इतकं उकळलेलं असू द्या, त्याच्यात बोट घातलं तर कातरडं निघेल, पण त्याच्यामध्ये जर एक थेंब चंदन पडलं ना ते तेल शांत होतं. हा चंदनाचा दुसरा गुण आहे. चंदनाचा तिसरा गुण आहे चंदन स्वतः झिजतं आणि जगताला शीतलता आणि शांतता आणि प्रेम देतं. हे चंदनाचे 3 गुण आहेत. मग तुकोबाराय तुम्ही जे चंदनाचे 3 गुण आहेत हे 3 गुण संताजवळ आहेत का हो? सज्जनाजवळ आहेत का? ऐका नाही. तो पहिला गुण चंदन जसं बोध सुगंध देतं ना, ऐका नाही, सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, तसं संत सुद्धा बोधरूपी सुगंध देतात. बोध दिला मज संगाते मार्ग दाबियला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. हा बोधरूपी सुगंध संत देतात. चंदनाचा दुसरा गुण आहे तापले चंदन ने बविता कुडी, तस संत सुद्धा संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. दादा, ज्याच्या संगतीमध्ये रेडासारखा प्राणी जर शांत होऊ शकतो तर हाडामासाचा जिवंत पुतळा शांत होऊ शकणार नाही का? ऐका नाही. म्हणून जीवाला, तापलेल्या जीवाला शांत करण्याची ताकद संतामध्ये. जसं चंदन स्वतः झिजतं इतराला खुशी प्रदान करतो ना, तसं संत सुद्धा पण ते हाती धरिली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून द्यावी. ही ताकद चंदनाच्या अंगी, तशीच ताकद संताच्या अंगी. कळलं महाराज आम्हाला कशा असतात संत? संत ही चंदनासारखी असतात. महाराज म्हटले थांबा, चंदनाच्या अंगी काही अवगुण आहे, ती संताच्या अंगी अवगुण नाही. चंदनाच्या अंगी काही अवगुण आहेत, चंदनाच्या अंगी शीतलता आहे, पण चंदनाच्या अंगी अवगुण आहे. तुम्ही चंदन जर घ्यायला गेलात ना तर पहिल्यांदा काढून सापाचे वेढे, मग चंदना खेव देणे घडे. जसं एखाद्या मोठ्या माणसाकडे जर आपण भेटायला गेलो ना तर त्याच्या समोर असणारे ते सापच पहिले फुसकारा मारित, किती आणले एवढे असेल तर भेट होईल, नाही तर भेटणार नाही. हे सापाच्याच अवलादी आहेत. ऐका, साहेबाचं काही नसतं. ऐका नाही. हे हा जाऊ द्या, सुदैवाने आता ती चालू आहे त्याच्यामुळे मलाही थोडं मोकळं बोलता येईना ना. ऐका नाही, तरी मी बोलतो, काळजी नका करू. ऐका नाही, कारण मला काही विचार करायचं काम नाही. धोत्रम लोटीनं तांब्यानं ओळखट उभा वडका वाळवंटी. ऐका नाही, मागं पुढं कोणीच नाही, त्याच्यामुळे चिंता करायचं काम नाही. जाऊ द्या, विषयांतर करायचं नाही. योगायोगानं तसं सापाचं वेढ बाजूला केल्याशिवाय चंदन मिळणार नाही. ऐका, हा चंदनाच्या ठिकाणी अवगुण आहे, तो संताच्या ठिकाणी नाही. चंदनाचा दुसरा गुण आहे चंदन हिंगणाला सुगंधित करत नाही, चंदन केळीला सुगंधित करत नाही, चंदन बांबूला सुगंधित करत नाही. बांबूला का सुगंधित करत नाही? तर बांबूच्या अंगी गाठी आहेत, गाठी आहेत. ऐका, त्या गाठी सुटल्याशिवाय बांबूला सुगंधित होण्याचा अधिकार नाही. आणि हे बघा, चंदनाच्या बरोबर बोरी आहेत. ऐका, मग मला सांगा, परिणामी चंदनाची संगत केली पाहिजे का बोरीची बांबूची संगत केली पाहिजे? हे बघा, चंदनाची संगत केली तर शीतळता मिळेल, पण बोरीची बांबूची संगत केली तर परिणामी जळून जाण्याची भीती आहे. ऐका, काही काही माणसं आयुष्यभर परमार्थ करतात पण त्यांच्या अंगी अशा गाठी असतात, गाठी मरेपर्यंत त्या सुटत नाही. ऐका नाही, काय काय म्हणतात, आम्ही 40 आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या बेट्या, राजगिरीच्या चिक्क्यान लाडू गोळा करण्याशिवाय तो काहीच केलं नाही. तुझा जर हरिपाठ नसेल तर 40 वाऱ्या करून उपयोग काय? ऐका, उगा तिथंही गर्दी, जे भजन करते त्यांच्या डोक्याला ताप. ऐका नाही, की जाऊ द्या. बरं ते नाही ना, दिंडीच्या पुढे पळायचं, पुढे येऊन पुन्हा दिंडीचा सत्यानाश करायचा. काही उपयोग नाही त्या परमार्थाचा. आली लहर केला कर. ऐका, काय उपयोग त्याचा? जशी श्रीमंताची बाई, आलं मनाला गेली शानाला, मोडकं टोपलं बसली उन्हाला, काय घे नाही तशी परिस्थिती आहे. जाऊ द्या, मला जास्त म्हणजे हे अवगुण आहेत. ऐका नाही, खापरा चंदन सुगंधित करीत, हे 3
तीन अवगुण चंदनाच्या ठिकाणी आहे, पण हे तिन्ही अवगुण संताच्या ठिकाणी नाही. संत जसं हा केळीला सुगंधित करत नाही, हिंगणाला सुगंधित करत नाही, बांबूला सुगंधित करत नाही, पण संताच्या ठिकाणी तसं नाही. संत हा भेद ठेवतच नाही. लहान असू द्या, म्हातारा असू द्या, तरुण असू द्या, स्त्री असू द्या, नाही तर पुरुष असू द्या, सगळ्यांनी वर हात करून सांगितलं, सगळे या आणि तुम्ही हा आनंद उपभोगा. या रे लहान थोर, या रे लहान थोर, याची भलती नारी नर, याची भलती नारी नर, करावा विचार, करावा विचार, अलगची कोणाची. अरे या रे लहान थोर, याची भलती नारी नर. कळलं आम्हाला कशा असतात संत. संत ही चंदनासारखे असतात, बरोबर. चंदन म्हणजे संत, संत म्हणजे संत. पण तुकोबाराय म्हटले नाही, तुकोबारायला ही चंदनाची सुद्धा उपमा कमी वाटली, आणि म्हणून तुकोबारायांनी पुन्हा ह्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये पुन्हा दुसरी उपमा दिली. परिसा नाही ही कवने आगे परिसा नाही कोणे आगे परिसा नाही, कोणे आगे परिसा नाही. चंदनाचे हात पाय है चंदन, चंदनाचे हात पाय है चंदन. चंदनाचे हात पाय चंदन, हो चंदनाचे हात पाय चंदन. परिसा नाही हिना कवने आगी, परिसा नाही हिना कवने आगी. कृपा नाही कोटी कोटी अंधकार, कृपा नाही कोटी कोटी अंधकार. टिपा नाही पाटी पोटी, परिसा नाही हिन कवने अंग. तुकोबारायांनी पुन्हा दुसरी उपमा दिली, दर्शन करून देणारी. परिसाची उपमा दिली. परिसाची, परिस काय करतं मायबाप? परिस हे धातूला सोनं करतं. समजा हा स्टँड आहे ना, हा समजा 500 रुपयाचा असेल, आणि याला जर परिस भेटलं तर हा किती किलोचा असेल? घरी जाऊन हिशोब करा, सोन्याचा झाल्यावर कितीला इकल. ऐका नाही, जर याला परिस भेटलं तर. म्हणजे परिसाचं जर आलिंगन धातूला झालं, पहार आहे ना पहार, एखादा पहार घेऊन परिसाला फोडायला गेला ना मायबाप, तर ते परिस त्या फोडायला आलेले सुद्धा सोनं करतं. ऐका नाही, म्हणजे परिसाला आलिंगन दिल्यानंतर त्याचं सोनं होतं. हा गुण परिसाच्या ठिकाणी, मग असाच गुण संताच्या ठिकाणी सुद्धा आहे. ऐका नाही, जीव ज्या वेळेला संताच्या सहवासामध्ये येतो ना, त्यावेळेला त्या जीवाला सुद्धा शिव करण्याची ताकद संतामध्ये. अलिंगन घडी मोक्ष साह्युजता जोडी, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची. हा देटिवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशीशी, एवढेच ये महिमेचे करणे, ते वाचाळपणे वानो मी कवणे, का सूर्याची अंगा उठणे लागत असे. तुम्ही हे पाहून घ्या. केवता कल्पतरुवरी फुलोरा, काहीसनी पाहुणे वृक्षर सागरा, ऐसा कवणे वासू का पुरा सुवासुदेव, चंदना ते काहीसनी चर्चावे, अमृता ते केवते रंदावे, गगनावरी उभवावे घडे केवी, तैसे श्री गुरुचे महिमा. अकळिता के असे साधन, वाचा पुरत नाही, म्हणून हे जाणून मी नमन निवांत केले. काय वानू आता न पुरे हे वाण, काय वानू आता न पुरे हे वाण. गाय वानू आता नपुरे वाण, गाय वानू आता नपुरे वाण, काय वानू आता न पुरे हे वाण. काय वानू आता नपुरे वाण, काय वानू
जीवाचं शिव करण्याची ताकद ही संतामध्ये येत नाही बाबा, ऐका ही ताकद संतामध्ये. कळलं महाराज आम्हाला कसे असं संत संत परिसासारखे असतात. महाराज म्हटले थांबा, परिसाच्या अंगी जसा गुण आहे तसा अवगुण सुद्धा आहे. खापरा परिस काय करी, ऐका नाही, खापराला लोखंडाला सोनं करतं पण खापराला सोनं करत नाही ना. पण तसं संत नाहीत मायबाप, ऐका नाही, संत जीवाचा शिव करतात. ऐका नाही, कोणीही येऊ द्या हो, ऐका नाही, कोणीही येऊ द्या, आपुले पदी बैसविले, ऐका नाही, संत आपली स्वतःची जागा ही त्याला देऊन टाकतात. ऐका ही ताकद आहे. ऐका नाही, म्हणून परिसाची उपमा कमी वाटली, मग तुकोबरायांना पुन्हा दुसरी उपमा द्यावीशी वाटली. ऐका नाही, दुसरी उपमा दिली, ती दिप्याची दिली. दिवा नाही पाटे मोठे अंधकार